विविध व्यासपीठ असतील त्याच्यावर सातत्याने मागणी व्हायची की ही कालावधी आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून थेट मासेमारीवर आणि मत्स्य उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होईल। गुजरात सारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीची बंदी कालावधी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये चांगला परिणाम त्यांच्या उत्पादनावर झालेला आहे। साधारण हा जो कालावधी असतो तो प्रजननाचा असतो आणि त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये अगर आपण मासेमारी केली तर आपल्याला छोटे मासे मिळणं किंबहुना दर्जेदार मासे मिळण्यावर अतिशय अडचणी होतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मच्छीमार समाजाचं होतं आणि म्हणून वर्षानुवर्ष असणारी ही जी काय त्यांची मागणी आहे ते कालावधी वाढवा, पिढ्यानपिढी ही जी कालावधी आहे ते कालावधी वाढवा। या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याचबरोबर किनारपट्टी भागातले जेवढे महायुतीचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सगळ्यांशी समन्वय साधल्यानंतर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मच्छीमार बंदीची कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आता अधिकृत पद्धतीने असणार आहे। अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आमच्या खात्याच्या माध्यमातून काही तासामध्ये निघेल। या कालावधीमध्ये आता आपण कालावधी 16 दिवसांनी वाढवतोय, पण अन्य काही राज्यांमध्ये आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, त्या राज्यामध्ये मासेमारी लवकर सुरू होते, पण तरीही त्या 15-16 दिवसामध्ये जिथे आता आपल्याकडे बंदी असेल तिथे अगर कोणीही अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मच्छीमारांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कडक ते कडक कारवाई करण्याची तयारी ही आमच्या मत्स्य खात्याची आहे। हेही या निमित्ताने मी मुद्दामून सांगू इच्छितो। परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे तर मी आकडे सांगतो। 2000 जेव्हापासून आमचं सरकार आलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हा कारवाया एलईडी फिशिंगच्या वर आमच्या सुरू आहे। ड्रोनची सुरक्षा आम्ही वाढवलेली आहे। गस्ती नौका आधुनिक गस्ती नौका आम्ही समुद्राच्या इथे उतरवतोय। एलईडी फिशिंग हा फार मोठा गुन्हा आहे, जसा ड्रग्ज असो, तस्करी असो, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्याच पद्धतीचा एलईडी फिशिंग गुन्हा आहे। म्हणून ह्यावर पण कडकची कडक भूमिका आणि कारवाई करण्याची भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे आणि त्यानुसार कारवाई होत आहे। त्याही बघा, आपण जेव्हापासून सरकारमध्ये आलो, आपण कृषीचा दर्जा मासेमारीला दिला, त्याच्यानंतर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना काढली, आता आपण कालावधी पण वाढवलेली आहे। प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या पारंपरिक मच्छीमार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। केंद्र आणि राज्य सरकार ह्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे। मी स्वतः केंद्राच्या संबंधित मंत्र्यांच्या संपर्कात आहे, आमचे मुख्यमंत्री पण प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे। लवकरच मच्छीमारांना तोही दिलासा भेटेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।